मैत्रिणींनो, ही रांगोळी मी आमच्या ग्रामदैवताच्या मंदिरासमोर काढली आहे। चैत्र महिन्यातल्या पौर्णिमेला आमच्या देवाचं लग्न आणि याच दिवशी आमच्या मंदिराचा ध्वज बांधण्याचा कार्यक्रम असतो, तर त्याच्यासाठी मी मंदिरासमोर रांगोळी काढली होती। आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण व्हिडिओच्या शेवटी मी आमच्या गावाचं मंदिर सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। हो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि रांगोळी कशी वाटते हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। आणि मैत्रिणींनो, झालं असं की सुरुवातीला माझ्याकडे लिमिटेडच कलर होते, त्यांनी फ्रेश कलर आणलेच नव्हते आणि मला पण सांगितलं नव्हतं की तुझ्याजवळ असतील तर ते कलर घेऊन ये, त्याच्यामुळे मी आहे त्या कलरमध्ये ॲडजस्ट करत होते। ब्लॅक कलर, ऑरेंज, ग्रीन आणि ब्ल्यू कलर, तोही थोडासाच कलर होता, त्याच्यामुळे मी असा टच दिला आहे। आणि रांगोळी शेवटच्या टप्प्याला आल्यानंतर त्यांनी मला खूप फ्रेश कलर आणून दिले आणि माझ्याकडे ते कलर ॲड करण्यासाठी जागा शिल्लक नव्हती, त्याच्यामुळे मी एकच कलर ॲड केला आहे। तो कोणता कलर आहे हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेलच। तर आता वेळ आली आहे शेवटचा कलर कोणता आहे हे बघण्याची, तर हा आहे तो पिंक कलर। ती फ्रेश कलर दिसतोय ना, हा पिंक कलरमुळे रांगोळीला आणखी एक छान लुक आला आहे। तुम्हाला काय वाटतं? रांगोळी आणखी उठून दिसते ना? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। मैत्रिणींनो, ही आहे फायनल रांगोळी। तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आता वेळ आला हे मंदिर दाखवण्याची, तर हे आहे आमचं ग्रामदैवत पोटलिंगनाथाचं मंदिर। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।